नमस्कार. यंदाचा महाराष्ट्र संगीत भूषण पुरस्कार कोणाला मिळणार आहे याची तुम्हाला सर्वांना उत्सुकता आहे. याची मला चांगलीच कल्पना आहे. म्हणून तर आजची ही संगीत विशारद परिषद आपण आयोजित केली आहे. आता पुढच्या आठवड्यात हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे. यावर्षी हा मानाचा पुरस्कार कोणाला द्यायचा याविषयी आमच्या कमिटीमध्ये अजिबात भेदभाव झाले नाही. कारण यावर्षीचे मानकरी असे व्यक्ती आहेत ज्यांनी संगीत क्षेत्रात आपलं आयुष्य वाहिलेलं आहे. यांचा गंडा बांधलेले अनेक शिष्य आज संगीत क्षेत्र गाजवत आहेत. आपलं सगळ्यांचं सौभाग्य म्हणजे आज ते स्वतः इथे येणार आहेत. संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीसाठी यावर्षीचा महाराष्ट्र संगीत भूषण पुरस्कार आम्ही जाहीर करत आहोत. आदरणीय भैरवी वजे यांना. अरे वा, त्या स्वतः इथे आल्यात. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. ए टाइमपास हेच करत असतोस की याच्याकडे लक्ष पण देतोयस? काही इम्प्रूव्हमेंट आहे का? हालचाल वगैरे काही केलेली आहे ना? नाही मॅडम, काही सुधारणा नाही. जसा आणलाय तसाच आहे. आणि मला नाही वाटत इथं ठेवून याच्यात काय सुधारणा होईल. म्हणजे मॅडम, याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. ए डॉक्टर आहेस? जास्त अक्कल आहे तुला? शुद्धीवर येणार तो. काही झालेलं नाही झाला. ऐक, तो जेव्हा शुद्धीवर येईल ना, जेव्हा डोळे उघडेल तेव्हा मी इथे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्या तोंडून जो काही पहिला शब्द पडेल तो माझ्या कानांवर पडला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, याला आपण कुठेही बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नाही नेऊ शकत. त्याच्या मागावर ऑलरेडी माणसं आहेत. याचा फोन ट्रेस करून याला शोधून काढलंच होतं तेवढंच. ए ऐक, याला उचलून आणलेलं तेव्हा त्याचं सगळं सामान वगैरे सापडलं असेल ना? फोन, वॉलेट वगैरे सगळं. ते कुठे? ते काढ पटकन. नाही मॅडम, तिथे काहीच नव्हतं. काहीच नाही सापडलं? असं कसं शक्य आहे? फोन तर असेल ना? फोन नाही सापडला का? नाही मॅडम, याला आणला तिथे काहीच नव्हतं. फोन वगैरे काहीच नव्हता. फोन? ए खंड्या, उठ. खंड्या, शुद्धीवर ये पटकन. ए पाणी दे पटकन, पाणी दे. बघते कसा शुद्धीवर. उठ. वेलकम बॅक टू इंडिया. बरं झालं तुम्ही आलात. परत एकटा पडलो होतो मी. आणि भैरवी जी, कसं आहे, कोणासमोर काय बोलावं आजकाल सुचत नाही आहे. कोणावर विश्वास ठेवावा ठेवू नये हेच कळत नाही. इट्स ओके, कंटिन्यू. काय ना, मनात एक शंका आहे, भीती आहे की सावलीची सावली जिवंत असायची. डोंट वरी, त्यासाठीच इथं आले ना मी. आणि त्याचसाठी आज इतक्या मोठ्या मिळणाऱ्या पुरस्कारावर पाणी सोडलंय मी. आणि पुन्हा त्या सावलीला जुगलबंदीचं आव्हान दिलंय. नाही, ते तर हॅट्स ऑफ, कमाल. पण मला काय वाटतं, त्या दिवशी ना त्या हल्ल्यामध्ये वाचली असू शकते, म्हणजे पॉसिबिलिटी आहे. कशावरून सावली मेली आहे? तू स्वतः तिला मरताना बघितलंयस? तिची डेड बॉडी बघितली आहेस? मला ॲक्च्युली एका माणसाने सांगितलं, इन्फॉर्मेशन दिली, त्यावरनं मी. आणि तेवढ्यावर विश्वास ठेवलास? राजकुमार, जेवढी शंका तुला आहे ना तिच्या जिवंत असण्याची, तेवढीच मलाही आहे. इतक्यात अशी नाही मिळणार ती. खूप बलवत्तर आहे रे तिचं नशीब, चांगलंच बलवत्तर आहे. बघ ना, काही वर्षांपूर्वी जी सावली
मी उठ म्हटलं की उठायची, बस म्हटलं की बसायची, मी सांगेल तो सूर आला पाहिजे. आणि नंतर तीच सावली मलाच दात दाखवायला लागली. कसं विसरू त्या पोरीने माझ्यासोबत काय केलंय. माझी इज्जत धुळीत मिसळली. ज्या ठिकाणी मी संगीत क्षेत्रात माझं नाव कमावलं, एवढी प्रतिष्ठा कमावली, त्या पोरीने सगळी धुळीला मिसळली. कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. इतकं की मला हा देश सोडून इकडे तिकडे तोंड लपवत फिरावं लागलं. आणि त्याही पेक्षा मोठं, माझ्या एकुलत्या एक लेकीला आराला माझ्यापासून तोडलंय ती. म्हणूनच त्या सावलीला बिळातनं काढण्यासाठी आज एका खुल्या रंगमंचावर मी तिला आव्हान दिले. जुगलबंदीचं. आता ही सावली जगाच्या ज्या कुठल्या कोपऱ्यात असेल ना, तिथून तिला बाहेर यावंच लागेल. कारण आता प्रश्न आहे तिच्या कलेच्या इज्जतीचा, तिच्या अहंकाराचा. सावली बाहेर येणार, तिला यावंच लागेल.